लक्ष्मणकाका घोघवे यांचा वाढदिवस माहेर शांती निवास अनाथालयात सेवाभावी उपक्रमांनी साजरा। सेलू घोराड येथील माहेर शांती निवास अनाथालयात समाजसेवक तथा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री लक्ष्मणकाका घोघवे यांचा वाढदिवस मित्रपरिवाराच्या वतीने सेवाभावी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी लक्ष्मणकाका घोघवे यांचे औक्षण करून अनाथ व निराधार वृद्धांना केकचे वितरण करण्यात आले। तसेच खाऊ वाटप व वस्त्रदानाचा उपक्रमही राबवण्यात आला। उपस्थितांनी सर्वांच्या सुख, आरोग्य व समृद्धीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली। या प्रसंगी श्री गजानन भाऊ ढाकुलकर, श्री रमेश कन्हेरे, श्री सागर पडोळे, बंडू चव्हाण, श्री दिलीप भाऊ तडस तसेच माहेर शांती निवासातील अल्पमानधनावर सेवा देणारे कर्मचारी उपस्थित होते। यावेळी संस्थेविषयी माहिती देताना सांगण्यात आले की माहेर संस्थेचे 7 राज्यांमध्ये तब्बल 73 आश्रम कार्यरत आहेत। या आश्रमांमध्ये रस्त्यावर निराधार अवस्थेत आढळणाऱ्या मानसिकदृष्ट्या आजारी व वृद्ध व्यक्तींना आधार दिला जातो। आतापर्यंत सुमारे 350 जणांना आश्रय देण्यात आला असून त्यापैकी सुमारे 150 जणांना त्यांच्या कुटुंबियांपर्यंत सुरक्षित पोहोचवण्यास संस्थेला यश आले आहे। मात्र या निराधार व्यक्तींची ओळखपत्रे व आधार कार्ड तयार करताना अनेक अडचणी येत असून शासनाकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याची खंतही संस्थेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी हिंगणा प्रतिनिधी नीलम चकोले। मी या गावातील नातू आहे। माझ्या आजोबाचं गाव आहे भांडरकर परिवाराचा। त्याच्यामुळे मला जास्त आनंद होत आहे की त्यांनी ह्या गावाची निवड केली आणि ह्या माहेरमध्ये आले आणि मला वाटलं का कोणी मुलं छोटी करून बसेल म्हणून आम्ही त्या तयार झालो। मला माहिती होतं आम्हाला आणले आहे त्यामुळे मी चांगले असे पाहिजे म्हणून म्हणजे मनामध्ये तो विचार असला पाहिजे सेवा करण्याचा। त्याच्यामध्ये मला नोकरी मिळाली वा आमची सेवा रोजचीच असते। 365 दिवस आम्ही काही नाही करत राहतो। हा एकच दिवस नसते आमचा वाढदिवसाने आमचं कामच ते आहे दिवसभर। आज काय करायचं वेळ होती सेवा आहे आणि आमचं कामधंदे सुरू देतो आणि त्या आमच्या त्या कामामध्ये पण जातो। त्याबद्दल तुम्ही आज कपडे आपल्याकडं म्हणून काम करतात त्यांना मेडिसिन हॉस्पिटलमध्ये नेले हे पगारी आहे। हो त्यांना मानल्यामुळे आम्ही सर्वच पगारी आम्हाला सर्वांना माझे मानणारे करतात त्यावेळेला आणि आम्ही पुण्यावरून चालत असतो पुण्यावरून डायरेक्टर आपल्या मेन ऑफिस आपलं पुण्याला आहे कार्य करत आहे। आता तहसील आपल्या 30 वर्ष पूर्ण झालेलं आहे। या संस्थेत आहे की अगोदर कोणी होतं? नाही ते आता आहे त्यांनीच सुरू केलं आहे। त्यांनी सुरू केलं। 97 सरकारच्या माध्यमातून काही मदत नाही नाही कोणाच्या फक्त प्रायव्हेट जे काही असतील ते घेऊन माहेर संस्थेचं सर्वप्रथम मी माहेर संस्थेचं अभिनंदन करतो आणि आमचे आदरणीय काका लक्ष्मणजी यांचा वाढदिवस असल्याने सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो। माझा परिचय म्हणजे माझी सुरुवात पोलीस खात्यातून मी सेवानिवृत्त झालेलो आणि या मान्य मंडळीची मी रुग्णसेवा ही खरी ईश्वर सेवा आहे आणि ही सगळ्यांनी करावी। आज यांचं कुणी नाही, हे कुठले राहणारे काय रोज मिळाले कुठे मिळाले आणि इथपर्यंत पोहोचले आणि इथपर्यंत पोहोचल्यानंतर आपण लोक यांची मनोभावेने सेवा करतात निस्वार्थपणे त्या त्रिवार मी तुम्ही सर्व करणाऱ्या लोकांचं अशी सेवा करायला पाहिजे। अशा शेवटी आम्ही सुद्धा निघालो मदत केली गजानन भाऊ दिवस आम्ही अशीच सेवा करत राहिलो। खरोखर बरं वाटलं, चांगल्या ठिकाणी आम्ही इथं आलो आणि यांचे चेहरे निरागस चेहरे आवडतात आणि हे जे आहेत मानवले आणि तुम्ही यांची जे एक मनातून सेवा करता ही खरोखर आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। आम्ही फक्त वाढदिवसाच्या निमित्ताने तुमच्या आश्रमापर्यंत आलो आणि या आश्रमाचं हे दृश्य पाहून प्रत्येकामध्ये त्यांच्या आत्म्यामध्ये एक झाकून मी पाहिलं की काय यांचं काहीच नाही, जीवनच नाही आणि जीवन यांचं तुमच्या भरोश्यावर आहे। यांना जर खरा रस्ता जर दिला तुम्ही तर ती कोणती आपल्या घरापर्यंत हे लेकरू पाहायला काय समस्या आहे लेकरांना। असे बरेच लोक आहेत ज्यांना समजत नाही, समजते तरी मी गेणारे जीव जिने लोकांनी जगवा असा नारा ठेवून तुम्ही यांची सेवा करता आणि तुमचं अभिनंदन होत राहील।
आणि